कल्याण पूर्वेतील ग्रामीण भागातील पोसरी ग्रामपंचायत हद्दीतील शेलारपाडा गावात एका फार्म हाऊसवर हजारो आजारी कुत्र्यांचे अनधिकृतपणे संगोपन सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। हे केंद्र थेट स्थानिक शाळेच्या हाकेच्या अंतरावर चालवले जात असून कोणतीही ग्रामपंचायतीची परवानगी न घेता हे बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। हजारो आजारी कुत्र्यांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। दूषित वातावरणामुळे लहान मुले आजारी पडत आहेत। या मोकाट व आजारी कुत्र्यांनी काही स्थानिक नागरिकांचा चावा घेतला असून परिसरात भीतीचे सावट पसरले आहेत। अनधिकृत श्वान केंद्र तात्काळ बंद करून संबंधित फार्म हाऊस मालकावर कडक कारवाई करावी अशी आक्रमक मागणी शेलारपाडा ग्रामस्थ व पालकांकडून केली जात आहे। माझं नाव मारुती हरिभाऊ वारे, मी शेलारपाडा गावचा रहिवासी आहे आणि कालची घटना अशी झाली की माझ्या घराच्या समोर अपोजिटला एक कुत्र्या डॉगचं सेंटर आहे। तर त्यांच्याकडे मी काल काही 4 दिवसापूर्वी मी त्यांच्याकडे गेलो होतो की बाबा या सेंटरपासून आम्हाला त्रास आहे किंवा दुर्गंधी येते, आम्ही कुठल्याही प्रकारे जेवण वगैरे करतो, आम्हाला 2 घास जात नाही जेवणाचे ना, त्यापासून आम्हाला गावकऱ्यांना त्या गोष्टीचा खूप त्रास आहे। तर हा जबाब मी विचारायला गेल्यास तर त्यांनी मला शिवीगाळ केली आणि एक चुकीचं वर्तन केलं माझ्यासोबत। तर 4 दिवसानंतर काल डायरेक्टली माझ्या दुकानावर ते आले, त्या गोष्टीचं ते मनामध्ये राग धरून आणि माझ्यावर एक 30-35 लोक आणली होती त्यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी। तर त्यावेळेस त्यांनी मला विचारलं का बाबा तू काय असं करतो म्हणून, या गोष्टीचा आम्हाला त्रास असल्यामुळे आम्ही तुम्हाला एक विचारालो कारण लवकर बंद करण्यात यावं। तर हा जबाब विचारतात तर त्यांनी मला एक 40-50 पोरं आणून मला जीवे मारण्याची धमकी दिली तिथे। तर तेवढ्यात माझं एक नशीब चांगलं की माझे ग्रामस्थ आले त्यावेळेस मला विचारायला का बाबा हे लोक काय प्रकार चालू आहे, तर बोल हे लोक यांनी मला मारायला आणले। तेवढ्यात ती लोक नसते आली तर त्यांनी माझ्यावर जीव घेणे हल्ला केला असता माझ्यावर, असा प्रकार झाला। तर त्यांच्याविषयी काल मी पोलीस स्टेशन हिनलाईनला तर एक तक्रार नोंदणी केलेली काल त्यांच्यावर। साहेबांना सर्वतरवरीत मी सर्व गोष्टी एक्सप्लेन केलेल्या साहेबांना का बाबा असा प्रकार घडला। तर आज जर मी कुठेही एक व्यवसाय करत असल्यामुळे एकटा असतो आम्ही कसे एक सर्वसामान्य व्यक्ती आहेत गावातले आम्ही सर्व, कुठे प्रत्येकजण एक वैयक्तिक प्रत्येक कामासाठी गेलेला असतो। तर त्यावेळेस तर कधी आज माझ्यावर हा हल्ला झाला तर उद्या एक सर्वसामान्य माणसावर कधी हल्ला होऊ शकतो। तर त्यावेळेस असं झालं की त्यांना मी सांगितलं तर मी तत्काळपणे पोलीस स्टेशनला त्यांची एक केस नोंदणी केल्यानंतर मी तक्रार केली साहेबांना। माझी एकच विनंती आहे की लवकर हा सेंटर बंद करण्यात यावा, हीच ग्रामस्थांची मागणी आणि माझी वैयक्तिकसुद्धा मागणी आहे ना। या गोष्टीपासून खूप आम्हाला गावकऱ्यांना त्रास आहे सुद्धा। माझी समस्या एवढी आहे की मी शेलारपाडा गावात राहतो, माझं नाव उमेश दाबणे। मी इथं गावाच्या बाजूला आहे, म्हणजे माझं घर गावाच्या बाजूला आहे आणि तिथेशी एक फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊसमध्ये या लोकांनी, म्हणजे कोण आहेत ते आपल्याला माहिती नाही, या लोकांनी कुत्रे आणून तिथेशी ठेवलेले आहे आणि त्या कुत्र्यांपासून एवढी दुर्गंधी येते, त्या कुत्र्यांना आजारी आहेत, ती कुत्रे आजारी असतात, त्यांच्यापासून माझ्या मुलांना आजार होतो। प्रत्येक वेळेला मला दवाखाना करावा लागतो, हॉस्पिटलला त्यांना न्यावं लागतं कारण त्याच्यापासून एवढा वास येतो का इथेशी उभा राहत नाही मला। आणि अक्षरशः मला माझ्या घरातून बाहेर निघता वेळेस ते घराची खिडक्या वगैरे हे सर्व आतमध्ये लावून घ्यावं लागतात, एवढी दुर्गंधी आहे। आणि त्यांना या गोष्टीची रितसर त्याही परमिशन वगैरे काही घेतलेली नाही आहे आणि याच्यावर मी ऑब्जेक्शन घेऊन मी ग्रामपंचायतमध्ये अर्ज पण केला होता आणि त्याही मला सांगितलं का यांनी तिथून काही परमिशन न घेता हे स्वतःहून उभारण्यात आलेलं आहे आणि याच्यावर काहीतरी दखल घ्यावी म्हणून मी ही बाईट देत आहे। ठीक आहे, कारण हे इथून हलवण्यात यावं, हे गावाशेजारी नसावं कारण याच्याला लागूनच माझं घर आहे, त्यामुळे मला खूप त्रास होतो याचा, कारण हे इथून कुठेतरी लांब जावं याची दखल घ्यावी असं मला वाटतं। संदेश दाबणे, जनशक्ती कल्याण।